नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, की जे CET 2026 आहे, ते त्याचा टाईमटेबल प्रसिद्ध झालेला आहे. जे की 35+ CET सेल राबवत असतं. जे पदवी पदव्युत्तरसाठी आपल्याला CET द्यावी लागते आणि त्यानंतर आपली ॲडमिशन होत असते. तर त्याच्याबद्दलची जी एक मोठी अपडेट आलेली आहे, जे आपल्याला CET अर्जासाठी अपार आय-डी बंधनकारक करण्यात आलेली आहे ह्यावेळेसपासून. जर आपल्याजवळ अपार आय-डी राहणार नाही, तर आपल्याला CETचा जो अर्ज आहे, तुमच्या कोणत्याही फील्डसाठी करत असताल, तर त्याच्यासाठी जे अपार आय-डी लागणार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला अर्ज भरता येणार नाही आहे, फॉर्म फिलअप करता येणार नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आय-डी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. तर बघा, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून MST CET ही प्रवेश परीक्षा वर्षातून 2 वेळा आयोजित केली जाणार आहे. जे बघा, MST CET परीक्षा आहे, त्यांची आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. आणि या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे. यासह CET सेलमार्फत सुमारे 35 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बघा मित्रांनो, जे 35 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जे प्रवेश परीक्षा घेतली जाते CET मार्फत, यांच्यासाठी जे CET परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी आधार आणि ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अर्थात अपार आय-डी अनिवार्य केला आहे. समोर आपण बघू शकतो, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा अर्ज भरताना कागदपत्रांच्या अडचणी येऊ नयेत म्हणून CET सेलमार्फत आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली आहे. समोर आपण बघू शकतो, अर्जासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डवरील माहिती जसे की नाव, 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे जन्मतारीख, नवीनतम छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव आणि आधारशी जोडलेला मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, जे काही आपलं आधार कार्ड आहे त्याच्यावरची एकूण एक डिटेल्स, नाव, आपली जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डवर लिंक असायला पाहिजे. असे जे पूर्ण बेसिक आहे, पूर्ण आपल्याला आधार कार्ड अपडेट पाहिजे आपलं. जर अपडेट नसेल कोणाचं तर त्वरित अपडेट करून घ्या मित्रांनो. आणि त्याच्यासोबतच अपार आय-डी काढून घ्या. दिव्यांग उमेदवारांनाही दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. जे आधार व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांचा अपार आय-डी तयार करावा लागणार आहे. अपार आय-डी CET अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असेल. तर बघा मित्रांनो, ही अशी अपडेट आलेली आहे CET सेलमार्फत. आणि आपल्याला अपार आय-डी काढणे बंधनकारक आहे आणि आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. तर अशी ही माहिती आलेली आहे मित्रांनो. आणि पूर्ण CET ची अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे. लवकरच एक्झाम सुरू होणार आहे. लवकरच फॉर्म फिलअप करणं सुरू होणार आहे आणि TETच्या ऑफिशियल साईटवर त्याचा टाईमटेबल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशी अपडेट होती आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.